मयत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करत निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचबरोबर आवाजा पवनचक्की प्रकल्पाला 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक करारावरती आरोप आहेत. मात्र त्याची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आम्हाला यासाठी ताबा मिळावा अशी विनंती कोर्टाकडे केली होती आणि त्याच अनुषंगाने आज वाल्मिक कराड यांना बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. जे की आरोपीचे वकील माझ्यासोबत आहेत. कवडे साहेब, काय युक्तिवाद केला आणि तुम्ही ज्यावेळेस युक्तिवाद सुरू होता 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र तुमच्या युक्तिवादानंतर ती 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. तुम्ही युक्तिवाद काय केला? मुळामध्ये आपल्या पक्षकाराचा युक्तिवाद असा होता, आज जो न्यायालयासमोर त्यांना अटक करून उपस्थित करण्यात आला, मुळामध्ये ह्या गुन्ह्यामध्ये त्यांचा कुठलाही सहभाग नसताना त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक दाखवण्यात आलेली. त्यामुळे या गुन्ह्याचा त्यांचा सहभाग नाही, अटक चुकीची आहे, त्यामुळे त्यांच्या कस्टडीची आवश्यकता नाही. त्याचबरोबर सरकारी वकिलांनी देखील म्हटलेलं आहे की काही फोन कॉल झालेले आहेत, त्याचबरोबर काही फोन चेक करायचे, सीडीआर देखील काही समोर आलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तुम्ही पोलीस कोठडी मागितलेली आहे, तसे सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं आहे. सीडीआर साठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसते. सीडीआर हा तुमचा पोलीस डिपार्टमेंटचा डॉक्युमेंट त्यांना कधी भेटू शकतो. त्यासाठी आरोपीच्या कस्टडीची आवश्यकता नसते. हाच युक्तिवाद होता आरोपीचा. कोणते मुद्दे समोर आणून तुम्ही तो पोलीस कोठडी ज्यावेळी 10 दिवसाची मागितली त्यानंतर 7 दिवसाची दिलेली आहे, काय युक्तिवाद केला तुम्ही? आमच्याकडनं बेसिकली कुठलाही आमच्या अगेन्स्ट आरोप नसताना आमच्याकडनं कुठल्याही गोष्टीची जप्ती करायची नाही. त्याच्यामुळे जी अटक झाली मुळामध्ये बेकायदेशीर, कुठली जप्ती नसल्यामुळे आमच्या कस्टडीची आवश्यकता नाही. पूर्वीपासून आम्ही 15 दिवस झाले त्यांच्याच कस्टडीमध्ये होतो. 15 दिवस आम्ही कस्टडीमध्ये असताना तपास ऑलरेडी कंप्लीट झालेला, त्यामुळे आमच्या कस्टडीची आवश्यकता नाही. हा बेसिकली स्टँड होता आमच्यापेक्षा. कोर्टाने देखील असं म्हटलेलं होतं की एका फोनवर तुम्ही आरोपी कसं काय करू शकता किंवा आरोपी म्हणून कसं त्यांचं नाव घेऊ शकता. असं काही न्यायालयामध्ये घडलेलं नाही. तुम्हाला कुठून कळालं मला नाही. आता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, नेमकी त्याच्यामध्ये काय काय त्यांच्याकडून चौकशी होणार आहे ते मी सांगू शकत नाही. तपासी अधिकारी सांगते त्यांना काय चौकशी करायची, हा त्यांचा पार्ट आहे. मी सांगू शकत नाही की त्यांना काय चौकशी करायची. बाकीचे होते आरोपीचे वकील कवडे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्या आरोपीचा रोल नसून आरोप करण्यात आलेले. त्याचबरोबर 7 दिवसाची पोलीस कोठडी देखील ज्या अर्थानं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच अनुषंगाने मी संपूर्ण युक्तिवाद केला होता आणि आमच्या बाजू ज्या आहेत त्यांनी कोर्टासमोर मांडलेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मुंबई तहसील योगेश काशी, बीड.